12 जून हा भारतातील एव्हिएशन क्षेत्रातील काळा दिवस ठरला। या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या 33 सेकंदात कोसळलं। विमानातील 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला। याशिवाय विमान निवासी भागात आणि रुग्णालयाच्या वसतिगृहात पडल्यानं सुमारे 30 जणांना आपला जीव गमवावा लागला। यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता। ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या दुःखद घटनेनंतर एअर इंडिया आता $475 मिलियन म्हणजे सुमारे 24,080 कोटी रुपयांचं एव्हिएशन क्लेमची तयारी करत आहे। जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख रामास्वामी नारायण यांच्या मते भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा एव्हिएशन क्लेम असू शकतो। एअर इंडियानं अद्याप ब्लूमबर्गच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं नाहीये। ही रक्कम 2023 मध्ये संपूर्ण भारतीय विमान वाहतूक उद्योगानं भरलेल्या प्रीमियमपेक्षा तिप्पट जास्त आहे। याचा परिणाम असा होईल की भारतीय विमान कंपन्यांचे विम्याचे हप्ते वाढू शकतात। जेव्हा विमान कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसींचं नूतनीकरण करतात तेव्हा या किमती वाढतात। परदेशी नागरिकांच्या बाबतीत नुकसान भरपाई त्यांच्या देशाच्या कायद्यानुसार निश्चित केली जाईल, ज्यामुळे दाव्याची रक्कमही वाढू शकते।